कथेचं नाव आहे कहाणी तिच्या अस्तित्वाची. ट्रिंग ट्रिंग. मोबाईलची रिंग वाजत होती. त्या रिंगने तिची नजर डेस्कवर असलेल्या आपल्या मोबाईलकडे वळली. येणारा कॉल हा त्याचाच आहे हे कळल्यावर ती स्वतःशीच पुटपुटली. हा पुन्हा पुन्हा का कॉल करतोय? सांगितले नाही एकदा नाही जमणार म्हणून? पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का त्रास देतोय हा? डोक्यावर आपले दोन्ही हात कवटाळून ती स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. ऑफिसमध्येही घरातले छोटे मोठे वाद तिला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे ऑफिसातल्या कामातही लक्ष लागेनासं झालं होतं. विचारांच्या साखळीत तिचं मन गुरफटून जात होतं. 2 वर्षे होऊन गेली लग्नाला, पण या 2 वर्षात स्वतःसाठी देखील कधी वेळ मिळाला नाही. मानसिक सुख म्हणावं तर नाहीच, त्यात धावपळ, हा आजारपण. कंटाळले मी या जीवनाला, नकोसं वाटतंय आता काहीच. का कुणास ठाऊक लग्न केलं? खरं तर लग्न करायचं असं मनात सुद्धा येत नव्हतं. पण मुलीची जात ना, न करून कसं चालेल? लग्न केलंच पाहिजे. अडकले या बेडीत, तुरुंगवास नुसता. जवळच्याच एका मित्रपरिवारातील एकाने मागणी घातली होती. एका कार्यक्रम दरम्यान त्याने मला पाहिलं होतं. तितकंच त्याला मी आवडले. तिथपासून भेटीगाठी काही ना काही निमित्त साधून तो आवर्जून येत असे, भेटत असे. मला तो पसंत होता असं मुळीच नव्हतं. खरं तर लग्न हा विषयच मला नको हवा होता. मुलगी असून सुद्धा एक मुलगा म्हणून मला माझ्या आईबाबांसोबत राहायचं होतं कायमचं. त्यांच्या सेवेत हे जीवन व्यतीत करायचं होतं. आम्हा 5 बहिणींना इतके वर्ष त्यांनी काबाड कष्ट करून, जीवाचं रान करून, आम्हाला शिकून सवरून लहानाचं मोठं केलं, चांगले संस्कार दिले. आणि आता त्यांच्या ओसरत्या वयात अशा आजारपणात मी त्यांना सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊ, असा विचार मला नेहमीच गुरफटून ठेवायचे. मला हे योग्यही वाटत नव्हतं. पण वाटून न वाटून उपयोग तो काय? मी एक मुलगी, आणि मुलगीच्या वाटेला हे यायचंच. कितीसा काळ असतो तो आईबाबांसोबत घालवलेला, बुरकन उडून देखील जातो. कधी कसे लहानाचे मोठे होतो हे कळतही नाही. आईबाबांचे प्रेम, आपल्याबद्दलची त्यांची काळजी, त्यांचं प्रेम, शब्दगुच्छ, त्यांच्या ममत्वेचा स्पर्श, त्यांचा सहवास, सगळं कसं तेवढ्यात पुन्हा फोन खणखणतो. ट्रिंग ट्रिंग. त्या रिंगने त्या विचारांची संपूर्ण घडीच कोसळते. ती त्या तंद्रीतून बाहेर पडते. डेस्कवर ठेवलेल्या मोबाईलकडे तिचं लक्ष जातं. पुन्हा त्याचाच कॉल. क्षणभर ती काहीसा विचार करते आणि आलेला कॉल ती रिसीव करते. हॅलो हॅलो, बोल. मनाचा अस्वस्थपणा माणसाला कधी स्वस्थ बसून देत नाही. त्याच्याशी बोलणं झाल्यावर ती पुन्हा तिच्या ऑफिसच्या कामाला लागली. मनात मात्र तोच विषय चघळतच होता. पण तरीही दिलेलं काम तिला सायंकाळपर्यंत पूर्ण करायचं होतं. त्यासाठी तो विषय तिने सध्या तरी डोक्यातून बाजूला सारायचं ठरवलं. मी पटपट दिलेल्या कामात झोपली. सायंकाळचे 7 वाजले होते. दिलेलं काम वेळेत पूर्ण करून ती ऑफिसमधून निघू लागली. तेवढ्यात मोबाईलची रिंग लागली. त्याचाच कॉल होता. तिने रिसीव केला. हॅलो, बोल. हां, मी आता निघतोय ऑफिसमधून. लवकर ये, वेळेत. त्याने फार काही न बोलता फोन ठेवूनही दिला. मनातल्या अवस्थेचे भावनिक चित्र आता तिच्या चेहऱ्यावर उमटू लागले होते. सकाळपासून त्याचे किती कॉल, दुपारचा तो 1 कॉल वगळता मी एकही कॉल त्याचा रिसीव केला नव्हता. बाहेर जायचं म्हणतोय. मनाशीच काहीतरी पुटपुटल्यासारखं तिने केलं. त्याला मी कालच म्हणाले होते, मी उद्या आईकडे जाणार आहे, तरीही बाहेर जायचं आहे. कुठे जाणार तेही सांगत नाही आहे. कित्येक दिवस झाले आहे. आईकडे जाईन म्हणते, पण हल्ली वेळ कुठे मिळतोय? सकाळी लवकर उठून सर्वांच्या आवडीनिवडीचा विचार करून केलेला डब्बा घेऊन बाकी इतर गोष्टी पटापटा आटपून धावत पळत ऑफिस गाठायचं. आणि सायंकाळी उशिरा पुन्हा घरी गेल्यावर पुन्हा त्यातच झोंपायचं. धुणी भांडी कपडे जेवण करता करता घड्याळाचे काटे कधी 12 वाजता तेच कळत नाही. रात्री उशिरा झोपायची आणि पहाटे पुन्हा लवकर उठायचं. हेच नित्यक्रम ठरलेलं. स्वतःच्या आवडीनिवडी पूर्ण करायला, स्वतःचं स्वस्थ जपायला ही ते सवड नाही. तिथे इतरांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी काय पूर्ण करणार?
म्हणूनच मी आता इतर बंधन नाती-गोती यापासून दूरच राहायचं ठरवलं आहे. बस, सध्या तरी काहीच नकोच. ऑफिसमधून ती केव्हाच बाहेर पडली होती. रस्त्याने चालता चालताही तिच्या विचारांची गती काही केल्या कमी होत नव्हती. विचारांच्या या सोबतीमुळे कधी ती त्या स्थळी पोचली ते तिला कळलं नाही. तेवढ्या समोरच उभा असलेला आपल्या नवऱ्याकडे तिचं लक्ष गेलं. दोघांची नजरभेट झाली. ती काही बोलली नाही. तो मात्र लगेच बाईकला किक मारून तयारीतच राहिला. ती बाईकवर स्थाननस्थ झाली आणि बाईक आणि ते दोघं असा प्रवास सुरू झाला. ठरवून सुद्धा काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. तेव्हा खरंच खूप मनस्ताप होतो. केली गेलेली सर्व तयारी, मेहनत त्या क्षणी तरी वाया जाते. आज हे करावं असं मनी ठरवावं आणि त्याच्या नेमकं उलटं विपरीत असं काहीतरी घडावं. दुसरं काहीतरी काम निघावं. असंच काहीतरी घडत राहतं. या नियतीचा खेळ देखील अजब असतो आणि ती हा खेळ खेळण्यास नेहमीच तत्पर असते. कधी, कुठे, कसे फासे टाकावे ते तिला चांगलंच ठाऊक असतं आणि त्यातूनच मी आपल्या प्रसंगी मनाचा वेध घेत असते. स्वतःला आपण ह्या कडवट जीवनखेळीमधून कसे सावरतो याकडेच तिचं कटाक्षानं लक्ष लागलेलं असतं आणि त्यावरूनच ती त्या व्यक्तीच्या सहनशक्तीचा, तिच्या जिद्दीचा, तिच्या प्रसंगी मनाचा वेध घेत राहते. रात्रीचे 2 वाजून गेले होते. 3च्या आसपास तसा काटा हळूहळू आगतेक करत होता. तरीही तिचं मन काही स्वस्थ बसेना. मनाची तगमग चालूच होती. झोप काही लागत नव्हते. रात्री उशिरा घरी परतल्यावर सासू आणि तिच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाला होता. नेहमीच होतच राहतो, क्षुल्लक कारणावरून. पण आज वादाचा आवाका जरा जास्तच मोठा होता आणि त्या विचारांनीच तिला पछाडून सोडले होते. रात्रभर मनाची ती तळमळ, ते असंख्य विचार. तिला झोप काही लागलीच नव्हती. सकाळी पुन्हा लवकर उठून सर्व काही आवरता घेत ती पुन्हा कामावर निघू लागली. मनात एक निश्चय करून आज नक्की घरी जाईल, आईकडे. इमारतीतले एक मजले, एक पायऱ्या सपसप चढत ती दारी वरांड्यात पोचली. अर्धं दार उघडंच होतं. थोडं आत सारलं. हाय मम्मा, कशी आहेस ग? घरात पाऊल टाकताच क्षणी आईला पाहून ती म्हणाली, मी बरी आहे, ये बैस. माझं काय आहे रोजचंच, काढते दिवस आपला. आजार काय पिच्छाच सोडत नाही. कामही हल्ली होत नाहीत, पण तरीही करत असते. बसायची सवय नाही ना. काही ना काही करत राहील की बरं वाटतं बघ. प्यायला पाणी आणू? तिला पाहून त्या म्हणाल्या, नको, थांब मी घेते. आईला उगाच त्रास नको म्हणून ती स्वतः उठून स्वयंपाकगृहात जाते आणि थोड्या वेळेत पुन्हा आई शेजारी येऊन बसते. बोल, काय चाललंय? कानावर आल्यात काही गोष्टी माझ्या? एकवार तिच्याकडे पाहत आणि पुन्हा हातातले काम करत त्या तिला म्हणाल्या, मम्मा, कंटाळले ग. का लग्न केलं माझं? काय बिघडलं असतं ग? आईने तिच्याकडे एकवार पाहिलं. ती कुठल्याशा विचारात मग्न होती आणि भरभर बोलत होती. एक क्षणही आराम नाही ग, मानसिक शांतता नाही. कंटाळले ग मम्मा, खरंच खूपच कंटाळले. मनातल्या भावनांना ती एक मोकळी वाट करून देत होती. आई एकमेव अशी छाया असते जी आपल्या मुलांच्या सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सोबत असते. आपल्याला समजून घेण्यापासून ते आपल्याला समज देण्यापर्यंत ती नेहमीच पुढाकार घेत असते. त्यामुळे निशंकपणाने आईकडे मन हलकं करता येतं. तीही आपलं मन हलकं करत होती, मनातलं बोलत होती. आई मात्र तिच्या बोलण्याने धीर गंभीर होत होत्या. त्यांचं मन आता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. लाडीगोडीनं, प्रेमानं वाढवलेला आपल्या या मुलीच्या वाटेला काय आलं हे या विचारांनी, तिच्या काळजीने ते कष्टी होत होत्या. इतके चांगले एक स्थळ येत होती, पण तिने ती नाकारली. म्हणायची, मला लग्नच नाही करायचं, मला तुमच्या सोबतच राहायचं आहे. हट्टीने तापट स्वभाव थोडा. घेतला रोष ओढून सर्वांचा. बरेच दिवस तिच्याशी कोणीही बोलत नव्हते. पण काही 1 महिन्यानंतर कशीबशी राजी झाली स्वतःहून लग्नासाठी. पण लग्नासाठी तिने जो वरला होता तो काय विचार करून ते देव जाणे. सुरुवातीचे लग्नानंतरचे काही दिवस आनंदित होते, पण पुढे मात्र जसे जसे दिवस पुढे जाऊ लागले तसे आनंद तिच्या जीवनातून विरघळू लागला. त्याचं तिथं अस्तित्व जणू नाहीसं झालं. रोज घरात वाद वाढू लागले. त्यात एकदा त्याने तर कहरच तिच्यावर
मीही उचलला होता. आजवर आम्ही कधी आमच्या मुलीवर हात उगारला नाही, पण त्याने कहरच केला. कधी तिला घर सोडून जा म्हणून सांगतो, तर कधी काय तर कधी काय. कसं होणार या पोरीचं काय माहिती. आपल्या आईच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थी काळजीयुक्त भाव बघून क्षणभर ती थांबली. आपलं बोलणं तिनं थांबवलं. थोडा वेळ ती तशीच शांत राहिली अन एकाकी बाजूला ठेवलेली पर्स आपल्या हाती घेतली. "मी येते गा आई" असं म्हणून निघू लागली. "अगं थांब, काहीतरी खाऊन जा. चपाती भाजी, चहा ठेवते." "नको आई, घरी जेवण बनवायचं आहे. अजून बरीच कामी आहेत. निघायला हवं." असं म्हणत आईचा चरण स्पर्श करून आशीर्वाद घेऊन ती निघू लागली. भरभर घराचा वरांडा ओलांडत सहवास हा काही क्षणास का असेना, पण तो नेहमीच हवाहवासा वाटतो. जर ती व्यक्ती आपली जीवाभावाची जिवलग असेल तर त्यांच्या सहवासात घालवलेले, त्यांच्या सहवासातले ते काही क्षण ही मनाला उत्तुंग आनंद देऊन जातात खरं. आज किती दिवसाने आईला भेटले. खरंच खूप बरं वाटलं. मनाला ताजेपणाचा स्पर्श झाला जणू. हे असे क्षण सोडले तर बाकी मात्र मनाला पार खचून टाकतात. अगदी गुदमरून टाकतात हे क्षण. आईकडून ती थेट घरी निघून आली होती. माहेरीनी सासर काही हाकेच्या अंतरावरच. अवघ्या 10-15 मिनिटाचं, पण तरीही आईकडे जाण्याचा योग हा क्वचितच कधीतरी येतो. असो, आपल्या नशिबात हेच लिहिलेलं आहे. काय करणार. स्वतःच्या मनाशी कुजबुजत चालत चालत ती कधी घराशेजारी पोचली ते तिलाच कळलं नाही. गेट शेजारी सासूबाई कुणाशी तरी फोनवर बोलत उभ्या होत्या. त्यांना पाहून तिची पावलं जरा अडखळली, पण काही न बोलता पावले पुढे टाकत ती तशीच आत शिरली. घरात आल्यावर मात्र नेहमीप्रमाणे कामाचा ढीग पसरलाच होता. भांडी, कपडे होती. पुन्हा त्या जेवणही, तेही नवऱ्याच्या आणि सासूच्या आवडीनुसार बनवायचं. मीही या घरात आहे. माझ्याही काही आवडीनिवडी आहेत. मलाही काय हवं नको ह्याचं मात्र कुणाला देणं घेणं नाही. सून ही आपल्या मुलीसारखी असते. आपलं घरदार सोडून सासरी येताना सासरी तिला स्वतंत्रपणे वावरायला, मुक्तपणे बोलायला घरातली मंडळी तशी स्वतंत्र मनाची हवी असतात. समजून घेणारी, समजावून सांगणारी हवी असतात. पण माझ्या नशिबी कुठे आलं हे सगळं.